नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हेज मंचुरियन रेसिपी करणार आहोत। आपण आज हॉटेलसारखी कुरकुरीत व्हेज मंचुरियन ड्राय कशी करायची ते बघणार आहोत। मंचुरियन बनवण्यासाठी मी अर्धा किलो पत्तागोबी स्वच्छ धुवून त्याला किसून घेतलेला आहे। तुम्ही त्याला कापून पण बारीक चिरून पण घेऊ शकता। तसेच एक शिमला मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या त्या सुद्धा बारीक चिरून घेतल्या। आलं लसूण पेस्ट 2 चमच, अर्धा चमच मिरपूड, 2 चमच लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त करू शकता, मीठ चवीनुसार आणि 1 चमच गरम मसाला। तसेच छोट्या वाटीमध्ये मी 6 चमच कॉर्नफ्लॉवर आणि 5 ते 6 चमच मैदा घेतलेला आहे मिक्स करून। कोबीमध्ये आता आपण सगळे पदार्थ मिक्स करून घेणार आहोत। त्यामध्ये आपण प्रथम शिमला मिरची ते टाकून घेऊ, हिरवी मिरची ते सुद्धा मिक्स करणार आहोत। आलं लसूण पेस्ट ते सुद्धा टाकणार आहोत। मिरपूड अर्धा चमच, लाल तिखट 1 चमच, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, गरम मसाला 1 चमच आणि थोडंसं चवीनुसार मीठ। हे सगळं साहित्य आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे। आता आपले सगळे साहित्य मिक्स झाले आहे कोबीमध्ये। त्याच्यात आता थोडासा मैदा घालून घेणार आहोत आपण, अर्धी वाटी मैदा। थोडा करून घालायचं, आपल्याला लागेल तसं, एकदाच टाकायचं नाही सगळं। हे हा सुद्धा आता छानपैकी हलका हाताने मिक्स करून घेणार आहोत। आपला मैदा आता छानपैकी मिक्स झालेला आहे। याच्यात आता थोडंसं आपण कॉर्नफ्लॉवर टाकूया, 4 ते 5 चमच। आपल्याला थोडं करूनच आता हे पीठ वापरायचे आहे सगळे बघा। हा सुद्धा आता छान आता हलक्या हाताने असे बाइंडिंग होईपर्यंत याला मिक्स करून घेऊया। आता आपला मंचुरियनसाठी डो चांगला रेडी झालेला आहे। आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत। थोडंसं हाताला तेल लावायचं आणि याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला। बघू शकता, तुमच्या आकाराने तुम्हाला आवडेल तसे बॉल्स करू शकता। अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने असे सगळे बॉल्स आता रेडी करून घ्यायचे आहेत। मी गॅसवर कडकडीत तेल गरम करून त्याच्यात ते बॉल टाकून घेणार आहे। आणि सगळे बॉल्स टाकून आपण याला लो फ्लेम करून 2 ते 3 मिनिटं तळून घेणार आहोत। आणि फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या बॉल्सला आपण आता ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत। बघू शकता आपले आता बॉल्स आपण तळून घेतलेले आहेत। छानपैकी सोनेरी कलर आलेले आपल्या बॉलला। आपण हे आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी एका ताटामध्ये हे बॉल्स काढून घेतलेले आहे। अर्धा किलोमध्ये आपले एवढे बॉल्स तयार झालेले आहेत। आपण काढलेले बॉल थोडा वेळ थंड करून त्याला परत आपल्याला तळून घ्यायचे आहे। त्यासाठी मी परत कढईमध्ये तेल गरम करून, आपल्याला तेल एकदम हाय फ्लेमवर कडकडीत गरम करायचं आहे। आणि त्याला थोडंसं 1 ते 2 म्हणजे 5-10 सेकंद परत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे। बघू शकता आता हे सगळे बॉल्स मी या तेलामध्ये सोडणार आहे आणि 1 मिनिट याला परत तळून घेणार आहे। आपल्या आता हे बॉल्स आता तयार झालेले आहेत, तळून घेतलेत मी। याला आता छान क्रिस्पी झालेत, काढून घेऊया। सगळे बॉल मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता आपण ग्रेव्हीसाठी आपलं तेल गरम केलेलं आहे। त्याच कढईमध्ये 4 ते 5 चमच तेल असेल साधारणतः। तेल गरम झालेलं आहे। आता याच्यात आपण आलं आणि लसणाची पेस्ट टाकणार आहोत।
ते थोडीशी फ्राय करून घेऊ. हिरवी मिरची ती सुद्धा फ्राय करू एकाने. तसेच शिमला मिरची ते सुद्धा ॲड करणार आहोत तेलामध्ये. आणि कांदा तो सुद्धा आपण एखादा परतून घेणार आहोत तेलात. आणि थोडंसं आता चवीपुरतं मीठ घालणार आहोत. कारण की सॉसमध्ये मीठ असते त्यामुळे आपल्याला मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे आपल्याला ग्रेव्हीमध्ये. आता हे चांगलं परतून घेणार आहोत आपण. आपलं आता सगळं आता मिक्स झालेलं आहे. याच्यात आपण 1 चम्मच सोया सॉस टाकणार आहोत. मिक्स करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार सॉस कमी जास्त करू शकता. आता चांगलं मिक्स झालेलं आहे आपलं. याच्यात आता आपण रेड चिली सॉस टाकलेला आहे 1 चम्मच. मिक्स करून घेऊया. 1 चम्मच ग्रीन चिली सॉस तो सुद्धा मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स झाल्यानंतर अर्धा चम्मच म्हणजे छोटे 2 चम्मच टोमॅटो सॉस घातलेला आहे. हे सॉस चांगले आपण मिक्स करून घेऊया. आणि याच्यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी. तसेच आपण तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ग्रेव्हीमध्ये पाणी ॲड करू शकता. याला छानपैकी आता थोडं 2 ते 5-10 सेकंद मिक्स करून शिजू देणार आहोत आपण छानपैकी. आता आपले सगळे पदार्थ मिक्स झाले आहेत. आम्ही याच्यात कॉर्नफ्लॉवरचे 1 चम्मच पाणी करून 2 ते 3 चम्मच घालणार आहे घट्ट होण्यासाठी. याने बाइंडिंग छान येते. याला सुद्धा मिक्स करून घेऊया. हे सगळे पदार्थ छानपैकी मिक्स झालेले आहेत आपले. याच्यात मी हिरवी पात टाकलेली आहे थोडीशी अर्धी वाटी चिरून. हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आपले सगळे पदार्थ आता छानपैकी मिक्स झाले आणि शिजलेले पण आहेत. त्याच्यात आता आपण सगळे बॉल टाकून घेणार आहोत आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. ते आपले बॉल्स आता छानपैकी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपले मंचुरियन रेडी झालेले आहेत. याला आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. मी आपले मंचुरियन एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. त्याच्यावर हिरवी पात आणि थोडीशी कोबी चिरून टाकलेली आहे. बघा किती छान दिसते ते. वरून क्रिस्पी आणि आतून मऊसूत अशी मंचुरियन आपले तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मंचुरियन आपली कशी झाले ते. धन्यवाद.